मनाचे दोन प्रकार आहेत, एक बाह्यमन आणि एक अंतर्मन. अच्छा. बाह्यमन हे फक्त 10% शक्तिशाली असते, अंतर्मन हे 90% शक्तिशाली असते. बाह्यमन हे आपण दररोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे जे विचार करतो, जे जे आपण कार्य करतो, जे जे आपण सूचना देतो, त्याचा संग्रह करून ते अंतर्मनाकडे पाठवतो. अच्छा. अंतर्मन काय करतंय की त्या येणाऱ्या सूचनाची अंमलबजावणी करते, कृती करते, झेरॉक्स कॉपी करून परत माणसाच्या जीवनात ती उतरते. डे टू डे विचार करतो काय, ते विचार त्या अंतर्मनात जाऊन त्याचीच प्रतिक्रिया होती. बर. आम्ही सद्विचार केले तर आपणाला ती प्रतिक्रिया आनंद सुख मिळणार. हो. दुर्विचार केले तर त्याचे परिणाम आपणाला वाईट